नमस्कार. सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूजमध्ये आपलं स्वागत. नवी मुंबईमध्ये राजकारणाची धुमाळी चालू असताना संपूर्ण नवी मुंबईत राजकीय वातावरण तापलेलं आहे. भारतीय जनता पार्टीने युवकांना संधी दिली आहे, तरी या अनुषंगाने आपण या प्रभागामध्ये गणेश सकपाळ उमेदवार भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीनं आपल्याला या प्रभागामध्ये सहकार्य मिळत आहे, नागरिकांचा जो सपोर्ट आहे तो कशा पद्धतीने आपल्याला मिळत आहे. काय सांगा, काय आपल्या भावना काय आहे? नमस्कार. मी गणेश प्रकाश सकपाळ. आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अधिकृत उमेदवार 8 नंबर प्रभागामध्ये मला साहेबांच्या आशीर्वादाने उमेदवारी मिळालेली आहे. आमच्या या प्रभागामध्ये आमचे 4ही उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती या ठिकाणी निवडणूक लढत आहेत. नव्या मुंबईची ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या नावाखाली चालू आहे. विभागातील नागरिकांचा खूप सुंदर असा पाठिंबा या प्रचाराच्या दरम्यान मिळत आहे. प्रामुख्यानं घनसोली गाव असेल, तळवली गाव असेल, आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ असतील, सर्व आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी बंधू आणि भगिनी हे सर्वजण मोठ्या उत्साहाने या प्रचारामध्ये सामील होत आहेत. आम्ही सर्वजण मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना अपील करतोय की आपण सर्वांनी या उत्साहामध्ये सामील व्हा, मतदान करा आणि आपल्या नवी मुंबईला आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं सरकार आणण्यासाठी सहकार्य करा, असं आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवक म्हणून काम करत आहात, तर आपल्या ह्या निवडणुकीमध्ये प्रथमच आपण या निवडणुकीला उभे राहिला आहात, तर काय सांगा ना, आपला निवडणुकीचा अजेंडा काय आहे, विकासनामा काय आहे? निवडणुकीला जरी मी प्रथमतः उभा असलो तरी समाजकार्यामध्ये मी गेल्या सातत्याने 15 वर्षापासून आदरणीय नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय संजीवजी नाईक साहेब असतील, सन्माननीय संदीपजी नाईक साहेब असतील, त्याचप्रमाणे सन्माननीय माजी महापौर सागरजी नाईक साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यानं आम्ही समाजसेवाही करत आलोय. आमच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही आरोग्य सेवा असू दे, शैक्षणिक विषय असू दे, रोजगारासंदर्भात असू दे, महिला सबलीकरण असू दे, या विविध गोष्टीवरती आम्ही आजपर्यंत आमची संस्था प्रामुख्यानं काम करत आलेली आहे. आणि यानंतर महानगरपालिकेच्या दालनामध्ये जाऊन काही प्रमुख विषय जे आहेत ते गेली 5 वर्ष प्रशासक काळ असल्यामुळं घनसोली गावाला किंवा तळवली गावाला काही प्रमुख प्रश्न वाचून वंचित राहावं लागलं. अशा प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या सभागृहात जाणं गरजेचं आहे. आणि याकरिता मी व माझे संपूर्ण सहकारी, आमचे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी या सर्व निवडणुकीच्या याच्यामध्ये एकसंध होऊन प्रचार करत आहेत. आणि जास्तीत जास्त मोठ्या संख्येने 8 क्रमांक प्रभागातील सर्व उमेदवार कसे जास्तीत जास्त मताने निवडून येतील याकडे वाटचाल करत आहेत. निवडणुकीमध्ये युती होणार असे अनेक दिवसांपासून चर्चा चालू होती, शेवटच्या दिवसापर्यंत. पण युती ही तुटलेली आहे. युतीनंतर आपल्याकडं समोरच शिंदे गट, त्याचबरोबर आपण बीजेपीमध्ये आहात, तर काय आव्हान आहे आपल्याला? एकंदरीत युतीची चर्चा वरिष्ठ लेवलला चालली होती, परंतु काही जागांचं कमी जास्ती देणं घेण्याच्यावरून ती युती तुटली. परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युती आहेच. नव्या मुंबईमध्ये सातत्याने गेल्या 25 वर्षापासून गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे. आणि यावर्षी सुद्धा आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या वतीने ही निवडणूक लढवली जाते. ॲक्च्युली युती न झाल्यामुळे खूप उमेदवारांना या ठिकाणी संधी मिळाली, हेच एक योग्य झालेलं आहे. कारण की ही निवडणूक आहे, ही सामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि या निवडणुकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळालेली आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात लढावी. आज 15 तारखेपर्यंत आपण एकमेकाचे विरोधक असलो तरी 16 तारखेपासून आपण प्रत्येकजण बंधुभाव जोपासणार आहोत. ही भावना नवी मुंबईतील प्रत्येक उमेदवारांना, त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकांनी जोपासली पाहिजे. नवी मुंबई ही आत्तापर्यंत शांत सुंदर राहिलेलं शहर आहे.
त्या नावाला कुठेही बाधा न येता ही निवडणूक शांत पद्धतीने योग्य रीतीने झाली पाहिजे. आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावरती, आपण केलेल्या समाजकार्याच्या जोरावरती आपण आपली निवडणूक लढा, लोकांकडून आपण मतं मागा. एकंदरीत आव्हान असं बोलायला गेलं तर काही नाहीये. भारतीय जनता पार्टी असेल, गणेशजी नाईक साहेब असेल, सातत्यानं गेली 25 वर्ष या ठिकाणी नव्या मुंबईमध्ये सर्व गोष्टी, सर्व धर्मभाव हा भाव जपून या ठिकाणी लोकांना पुढे घेऊन गेलेले आहेत. त्यामुळे आमच्या कुठल्याही उमेदवारासाठी कुठलंही आव्हान नाहीये. आमचं एवढंच मत आहे की आदरणीय माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वात नवी मुंबई आजपर्यंत विविध क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतलेली आहे आणि अशा उत्तुंग भरारी घेतलेल्या नेतृत्वाच्या पाठी ही नवी मुंबईची जागरूक जनता सदैव राहिलेली आणि याच्या पुढे राहील. त्यामुळे आम्हाला कुठलंही आव्हान नाहीये, कारण की आम्हाला आव्हानासाठी आमचं एकच नाव मोठं आहे, ते नाव म्हणजे गणेशजी नाईक साहेब आहे. आणि त्या आव्हानापुढं हे किती आव्हानं आली तर ते पेलून लावण्याचं सामर्थ्य आदरणीय गणेशजी नाईक साहेबांमध्ये आणि त्यांच्या संपूर्ण तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे हे आव्हान नाहीये, हे आम्ही आमच्यासाठी असलेली सुवर्ण संधी आहे आणि त्या संधीचं आम्ही प्रत्येकजण सोनं करू आणि भारतीय जनता पार्टीचं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना अभिप्रेत असणारं कार्य, त्याचप्रमाणे आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांना अभिप्रेत असणारं कार्य या नवी मुंबईत केल्याशिवाय नवी मुंबईतला भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता शांत बसणार नाही, अशी मी आपणास ग्वाही देतो. हे होते युवा नेतृत्व गणेश सकपाळ. जरी प्रथमतः यांना संधी भेटली तरी गेले 15 ते 20 वर्षापासून यांचं कार्य या घनसोलीमध्ये चालू आहे. त्यामुळे ही निवडणूक कुठल्याही प्रकारचं आव्हानात्मक नाही असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. धन्यवाद. संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.